सामना सुरू होतोय. नक्कीच पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. आदर्श क्रिकेट संघ धानिवली आणि सिद्धगड बी. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू ड्राईव्ह करतायत मिडॉनला. क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. कॅप्टन होते के के किशोर भोईर उर्फ के के या नावाने सुपरिचित आहे संपूर्ण या मुरबाड तालुक्यामध्ये. धावसंख्या आहे 1. सिद्धगड बी विकी आणि अतुल ही जोडी आहे. स्ट्राईक इनला फलंदाज अतुल आणि गोलंदाजी मार्कवरती प्रवीण. धानिवली एक्सप्रेस हा गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाज उर्फ पांड्या या नावाने सुपरिचित आहेत. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. मी आधीच म्हटलंय धानिवली एक्सप्रेस हा गोलंदाज आहे. क्या बात आहे. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आणि पूर्णपणे बीट केलाय या चेंडूवरती अतुलला. क्या बात आहे. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन अप्पर कट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. सलग चालाय हा दुसरा डॉट बॉल. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. क्रिकेट 6 दैदीप्यमान 16 या स्पर्धेचे प्रमुख आयोजक वामनदादा भोईर इन ॲक्शनमध्ये आहेत. आपल्या टी व्ही स्क्रीनवरती त्यांना पाहू शकाल. वामनदादा भोईर सॉफ्टहँड खेळतायत. कट अँड बॉल. फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला धक्का. अतुल 0वरती बाद. बघा इनिंग ब्रेकमध्ये ड्रॉ केला जाईल. दहिगाव, टेमगाव, कोरावळे आणि वांजळे आणि एक संघ विजयी संघ. तर या 5 टीममध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. दहिगाव, टेमगाव, कोरावळे आणि वांजळे या 4ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावरती या इनिंग ब्रेकमध्ये ड्रॉ केला जाईल 5 टीममध्ये. आदरणीय समाजसेवक विठ्ठलजी राणे साहेब आणि अर्जुन भोईर साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहेत के के. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतायत. बॅकअप आहे आणि धाव मिळणार नाही आहे. इथे डॉट बॉल. विठ्ठल राणे साहेबांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऑन साईडला बिग हिट. लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहे जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय. काऊ कॉर्नर. सीमारेषे लगत मंगेश भोईरने फलंदाज झाले बाद लागतोय. हा दुसरा धक्का आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सिद्धगड बी या टीमची 2-1. बर्थडे बॉय येतो आहे. मल्हारी भोईर
या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक इनला फलंदाज विकी आहेत. विकी आणि कल्पेशला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की सिद्धगड बी संघ बॅकफूटवरती आला आहे. पहिल्या षटकामध्ये अवघी एक धाव बनवली आहे. विकी यावेळी ड्राईव्ह करतायत. क्या बात आहे, अप्रतिम, मॅग्निफिसंट, स्पेक्टॅक्युलर फिल्डिंग मिड ऑफला केली आहे. फिल्डर होते साईनाथ भोईर, ज्याने जेवणाची व्यवस्था केली आहे संपूर्ण मॅनेजमेंटसाठी, आणि पिच क्रिएटर देखील आहेत जी खेळपट्टी बनवली आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. वाईड इश लॉंग ऑफ, सीमा पार. हा येतोय आदर्श चषक, चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 4ने पुढे जाईल 5. या फटक्यांची नितांत गरज आहे सिद्धगड बी या टीमला, कारण की टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे. एक धाडसी निर्णय घेतला आहे बॅटिंग करण्याचा. ऑन साइडला शॉर्ट टर्म पुल, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल, चौकार. थँक्यू सो मच. याआधी आपण चौकार पहिला ड्राईव्ह केलं होतं, ऑफ ड्राईव्हचा फटका, त्याच्यावरती चौकार, आणि आता मध्ये पुल केलं आणि बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतो आहे. धावसंख्या आपण बघू शकाल 9. षटक क्रमांक सुरू आहे. दुसरं बड्डे बॉय मल्हारी भोईर. चला, सामना स्पीडअप करायचा आहे. सर्व संघांसाठी नियम सारखे आहेत. रायझिंग एंड सरप्रायझिंग डिलिव्हरी आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती आपण बघू शकाल 9. यस्टनच्या पाठीमागे आपण बघू शकाल विकेट किपर. फुल टॉस चेंडू लाईन पूर्णपणे मिस केली आहे आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा बॅट कट आहे. बॅटची आतली कट असावी, कारण की धावसंख्या आहे 10. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. क्या बात आहे. भालचंद्र भोईर आपल्या टी व्ही स्क्रीनवरती आहेत, जे शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग करतायत. स्मित असे आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती स्वीप करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. यस, फिंगर अप. LBWच्या स्वरूपात फलंदाज जळ्याबाद लागतोय. अजून एक धक्का. विकेटचं पतन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सिद्धगड बी या टीमची 3/10. थँक्यू सो मच. बघा, फटाके थोडेसे लांब वाजवायचे आहेत, ही विनंती असेल प्रेक्षकांना देखील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. वामनदादा भोईर आपल्या टी व्ही स्क्रीनवरती, त्यानंतर श्यामदादा आपल्या टी व्ही स्क्रीनवरती आहेत. बघा, वायर आहेत खाली, त्यामुळे विनंती असणार आहे थोडंसं लांब आपण वाजवायचे आहेत. आपलं जल्लोष आम्ही समजू शकतो, आपला आनंद आम्ही समजू शकतो. सागर येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. या सीझनमध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. केकेला आपण पाहतोय आपल्या टी व्ही स्क्रीनवरती. त्यांची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहेत. अनेक व्हिडिओज, अनेक फोटोज
त्यांच्या स्टेटसवरती आपण पाहत असतो. यावेळी पूल करतात डीपमध्ये फिल्डर आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्य एकने पुढे जाईल 11. संत वाहते इंद्रायणी, त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना आपण पाहतोय. सिद्धगड बी या टीमची धावसंख्या आहे 11. धावसंख्या आहे 11. थोडंसं सामना स्पीडअप करायचा आहे. आयोजकांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. यजमान विपक्ष पाहुणे थोडासा वेळ ते देखील घेत आहेत. बघा टाईम अलर्ट आहे. पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. काय घडले या चेंडूवरती, चौकार की षटकार, डिसिजन पेंडिंग आहे आणि पंचांचा इशारा येतो. फायनली 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. थँक्यू सो मच. 2 फिल्डरच्या मधोमध हा चेंडू पडलाय. वामनदादा भोईर होते आणि त्यानंतर साईनाथ भोईर होते. त्या दोघांच्या मधोमध हा चेंडू पडलाय आणि सीमारेषेच्या बाहेर हा चौकार गेलाय. धावसंख्या आहे 15. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी, प्रचंड वेग आपण पाहिला. या चेंडूवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्नाने आला हा डॉट बॉल. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅचमध्ये. क्या बात आहे. फिंगर रोल केले होते परंतु लाईन चुकीची आहे. येतोय वाईट बॉल. धावसंख्या 16. तिसरं षटक सुरू आहे आणि चांगली कामगिरी आदर्श 11 धानिवली या टीमच्या माध्यमातून होते. वेल लेफ्ट केलाय, सोडून दिलाय चेंडू आणि पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतो आहे. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू आपण पाहतोय. सागर जो खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे या सीझनमध्ये, तो नक्कीच थोडासा दिशेपासून भरकटतोय, दिशाहीन गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. धावसंख्या आहे 17. के काहीतरी सूचना करतायत गोलंदाज सागरला. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न आणि सलग चालाय. हा तिसरा वाईट बॉल. मिळते अवांतर धावांत. धावसंख्या 1 पुढे जाईल 18. अवांतरच्या स्वरूपात जास्त धावा येत आहेत. किशोर थोडेसे नाराज देखील आहेत. ड्राईव्ह करतात के आहेत. छोटा एक्स्ट्रा कव्हरला, चांगली फिल्डिंग. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहेत के. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. धावसंख्या आहे 18. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि चेंडू ट्रॅव्हल होतो आहे शॉट फाईन लेगला, त्याच्यावरती मिळते 1 धाव. यस, बॅकची कट आहे आणि धावसंख्या 19. 1 चेंडू शिल्लक या षटकातील. सागर चांगली गोलंदाजी करतायत. 1 चौकार आलाय, 3 वाईट चेंडू आलेत आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी. क्या बात आहे. लेग ब्रेक हा चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सिद्धगड बी या टीमची 3-19. टॉस जिंकला होता सिद्धगड बी या टीमने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय आणि पहिल्या 3 षटकांमध्ये बनवलेत फक्त आणि फक्त 19 धावा आणि असं वाटू लागलंय की हा निर्णय अंगलट आलाय की काय. सो मच
विनंती असेल श्री गणेश दहीगाव, बेस्ट ऑफ टीमगाव, जय हनुमान कोरावले आणि मंजित मल्हार 11 वांजळे या आपण ऐकूया प्रथमेश ठाकूर यांचा आवाज. थँक्यू सो मच. चेक 1. षटक क्रमांक 3 पूर्ण झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 19 ऑन बोर्ड 19 धावा. फार सुंदर गोलंदाजी सध्याच्या घडीला आदर्श क्रिकेट संघ धानिवलीची तुम्हाला पाहायला मिळेल. होम ग्राउंडवरती खेळत असताना प्रेक्षकांची अलोट गर्दी तुम्हाला सध्या पाहायला मिळते. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन प्रेक्षकांना कव्हर करतील, कारण प्रत्येकी स्टँडमध्ये मोठ्या संख्येनं आलेले हे प्रेक्षक जे आहेत ते मात्र आता सपोर्ट करतात आपल्या आवडत्या संघाला. याच परिसरातील 2 संघ विजयी झालेले आहेत. आदर्श कला क्रीडा मंडळ धानिवली स्टँड तुम्हाला पाहतो. रोहित शर्मा स्टँड बघा पूर्णपणे पॅक क्राऊड आहे. सर्वांचं स्वागत. धर्मवीर प्रतिष्ठान स्टँड आणि त्यासोबत श्री क्षेत्र प्रति पंढरपूर धानिवली स्टँड देखील भरलेला आहे. सूर्यकुमार यादव आणि अजिंक्य रहाणे स्टँड देखील पूर्णपणे भरलेलं पाहायला मिळतोय. सगळ्या प्रेक्षकांच्या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करू. हो यश त्यांच्या मागे येऊन खेळायचा होता पण तिथे काही जमलं नाहीये, संपर्क होत नाहीये. प्रत्येक चेंडू योग्य टप्प्यावरती हाताळताना गोलंदाज देखील तुम्हाला पाहायला मिळतात. व्हॉट अ सुपर बॉलिंग. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धाबांची गती थांबली, खुंटली, धाबसंख्येवरती पूर्णविराम लागलाय. पण आता बघा काही महिला देखील इथे या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आलेल्या आहेत. त्या सर्व माता भगिनींचं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. सचिन तेंडुलकर स्टँडमध्ये त्या सर्व महिला उपस्थित तुम्हाला पाहायला मिळतील. मिताली राज स्टँडमध्ये त्या महिला उपस्थित पाहायला मिळतील. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं क्रिकेटच्या या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. ओहो स्विंग रमेश. डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळते. क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी करतोय मैदानामध्ये प्रवीण. पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा तो आला होता तेव्हा त्यानं फक्त 1 धाव खर्च केले होते आणि 2 विकेट मिळवले होते आणि तेच सातत्य त्यानं राखलंय. खेळाच्या पूर्वार्धामध्ये दुसऱ्या स्पेलमध्ये 4थ्या षटकात तो आलाय आणि योग्य टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करतोय. फार सुंदर प्रवीण. पुढचा बॉल सोडून दिलाय. यावेळेस योग्य निर्णय राहिलाय बॅटरचा देखील. पंचांचं कौतुक. अतिशय योग्य निर्णय पंचांचा देखील तुम्हाला पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये धावसंख्येमध्ये भर झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 20 रन्स ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. विकी आणि महेश ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. महेशसाठी हा बॉल बॅटची एज आहे. विकेट किपर बीट झालाय. थर्ड मॅनच्या बाहेर चेंडू फरार. सीमा पार. रन्स मिळतील 4. येतोय आदर्श चषक धानिवली चौकार. पाटलांच्या नावाचं होणारं विमानतळ. क्या बात आहे. लाजवाब संगीत तुम्ही ऐकत आहात. अप्रतिम संगीत तुम्ही ऐकत आहात. डीजे AS माफ करा ASच्या माध्यमातून AS साऊंड अँड लाईट इव्हेंट. फार सुंदर कामगिरी त्यांची या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. काय गोलंदाजी सुरू आहे बघा सध्या. जर आपण पाहिलं तर यावेळेस देखील ऑन साइडला वळवलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत. फायदा मिळेल बॅटरला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमा पलीकडे. शानदार 4. रणसंग्राम ते नाव म्हणजे दिबा पाटील. या स्पर्धेच्या वतीनं खरं तर त्रिवार मानाचा मुजरा दिबा पाटील यांना देखील चौकार आला नुकताच. धावांची गती आता वाढतीये. 28 धावा. खोला टाकण्याचा प्रयत्न तिथे अंडरआर्म स्टाईलमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात तुम्हाला पाहायला मिळेल ती धाव 1 आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे. षटक क्रमांक 4 पूर्ण झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर अवघ्या 29 धावा
3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लॉस ऑफ 3 विकेट, 29 ऑन बोर्ड, 7.25च्या सरासरीनं. बोलेगा सर्वांना रामकृष्णरी, मानाचा जय शिवराय आणि जय श्रीराम. दहिगाव त्यासोबत टेमगाव, कोरावळे आणि वांजळे हे संघनायक जर इथे उपस्थित राहिले नाही तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये इथे आम्ही ड्रॉ करून घेणार आहोत. या गोष्टीची नोंद घ्या. अप्रतिम संगीत, प्रभू श्रीरामांचं गुणगान गाणारं हे संगीत 500 वर्षांचा हिंदूंचा संघर्ष अखेर खरा ठरला आणि 22 जानेवारी 2024ला अयोध्या राम मंदिरावरती प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या थाटामाटानं अखंड भारतभर साजरा केला. सर्व उपस्थित हिंदूंना मानाचा जय श्रीराम, जय शिवराय आणि रामकृष्ण हरी. कारण धानवली म्हटलं की खरं तर भक्ती रसामध्ये समाविष्ट झालेलं हे गाव आहे. श्री क्षेत्र पंढरपूर म्हणून धानिवलीला खरं तर ओळखलं जातं. वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावरती ज्या गावानं जपला आणि विठ्ठू नामाच्या गजरामध्ये जो गाव भक्तिमय वातावरणामध्ये दंगून गेला तो गाव म्हणजे धानिवली. दूर ठेवला गेला, ड्राईव्ह करायचा होता. व्हेरी वेल बोल, सुंदर गोलंदाजी करतोय सध्या. बॉलिंग मार्कवर मंगेशला तुम्ही पाहू शकाल. षटक क्रमांक अंतिम आणि शेवटचा तो हाताळतोय. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग करताना कुठेतरी गोलंदाजासमोर बरेचसे चॅलेंजेस असतात, बिकॉज शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक असं संबोधलं जातं. आदर्श टीम बिग सपोर्टर्स, लेजंड आयोजक त्रिमूर्ती, रामचंद्र भोईर, गणेश राणे, संतोषांना भोईर या सर्वांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देत आहोत. टीम आदर्श क्रिकेट संघ धानिवलीला त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मी स्वागत करू. चांगल्या प्रकारे फटका एक्झिक्यूट केला. एकेरी धाब्याने धावसंख्या पुढे. धावफलक सध्या आलंय ते 30 वर. प्रेक्षकांची अलोट गर्दी सांगून देतंय या स्पर्धेनं काय कमावलंय आणि या स्पर्धेनं खऱ्या अर्थानं दर्जा किती उंचावलाय या क्रिकेटचा. श्याम भोईर, आमचे चंदू राणे, अभिमान भोईर, वामन भोईर, ज्ञानेश्वर भोईर, किशोर भोईर, के अजित राणे, बालचंद मामा भोईर, साई भोईर आणि रामदास भोईर या सर्वांची प्रचंड मेहनत आणि त्यासोबत ग्रामस्थ मंडळ धानिवलीची लाभलेली साथ या स्पर्धेला आज 4 चांद लावते. अखंड मुरबाड तालुक्यामध्ये नव्हे तर ठाणे रायगड जिल्ह्यानं ज्या स्पर्धेची चर्चा केली ती आदर्श चषक धानिवलीची स्पर्धा. स्विंग अँड मिस, डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. काय भन्नाट गोलंदाजी करतायत प्रत्येक गोलंदाज. पहिल्या ओव्हरमध्ये प्रवीण आला, त्यानं 1 धाव खर्च केली, 2 विकेट मिळवले. त्यानंतर आला गोलंदाज तो दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय मल्हारी, त्यानं 9 धावा खर्च केला, 1 विकेट मिळवली. 9 धावांचं इकॉनॉमिकल षटक सागरचं पाहिलं. प्रवीण सेकंड स्पेलमध्ये 10 धावा त्याने खर्च केल्या आणि शेवटचं षटक मंगेश हाताळतोय. पहिल्या 3 बॉलमध्ये धावसंख्या त्यानं फक्त 1 खर्च केली आहे. पुढे सरसावत, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आणि त्यांच्या अगदी प्रयत्नांना मार्क 100 आहेत, पण त्यांचा वाक्याच्या बाहेर षटकार. थँक्यू डीजे. लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुढे सरसावट ठोकला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. ऑन साइडला लॉप करायचा होता. सरप्राइझिंग डिलिव्हरी फॉर द बॅटर. फलंदाजाला सरप्राईज केलं आणि तिथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहूया. पडल्यानंतर अनपेक्षितरित्या चेंडूनं उसळी घेतली. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला खेळायचा होता फटका, तिथे मात्र आपण पाहतोय तत्पूर्वी 1 रन कंप्लीट. व्यासपीठावरती रमेशजी राणे साहेब, वैभवजी भोईर साहेब, धर्मा बाबा भोईर साहेब, जयवंत शेठ धुमाल साहेब, रुपेशजी भोईर साहेब आणि डॉक्टर जयवंतजी दुधाळे साहेब देखील तुम्ही पाहतायत आणि डॉक्टर रामचंद्रजी भोईर साहेब आणि भगवानजी भोईर साहेब या सर्व अतिथी मान्यवरांचं स्पर्धेच्या वतीनं मी स्वागत करतोय. दहिगाव, टेमगाव, कोरावळे आणि वांजळे चारही संघनायकांना विनंती आहे की आपण तयार राहायचं आहे. इथे ड्रॉ आम्ही करीत आहोत आणि जर नसतील इथे तर आम्ही त्यांच्या अनुपस्थितीमध्ये ड्रॉ करू, ही सूचना आम्हाला आयोजकांनी दिलेली आहे. चला या लवकर व्यासपीठावरती विनंती आहे. सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल
ज्ञानेश्वरजी भोईर यांना. प्रेक्षक बघा, सूर्यकुमार यादव स्टँड, अजिंक्य रहाणे स्टँड खचाखच भरलेला तुम्हाला पाहायला मिळेल. रोहित शर्मा स्टँड, आदर्श कला क्रीडा मंडळ धानिबली स्टँड देखील पूर्णतः भरलेला तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यासोबत पुढे जर तुम्ही गेलात तर तिथे स्मृती मंदना देखील स्टँडमध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. हे मायबाप क्रीडा रसिक आहेत आणि त्यांच्याशिवाय ही स्पर्धा अपुरी आहे. कोरावळे, टेमगाव आणि वांजळे संघाचे कर्णधार देखील आलेले आहेत. दहिगाव आपण या, आणि आले नसतील तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आम्ही करूया ड्रॉ. आहेत तरी येत नाही, मग तो त्यांचा प्रश्न, आपण ड्रॉ करून घेऊ इथे, नो प्रॉब्लेम. धर्मीवीर प्रतिष्ठान स्टँडमध्ये बसलेले आहेत तरी देखील येत नाही आहेत. बघा सूचना किती वेळा करणार. पहिलं सत्र पूर्ण, एंड ऑफ द फर्स्ट सेशन. 37 धावा धावफलकावरती 38चा पाठलाग करायचा आहे. एक मापक असं टार्गेट डोळ्यापुढे ठेवून खरं तर आदर्श क्रिकेट संघ धानिबलीची ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल होईल आणि जशी मॅचला सुरुवात होईल या करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन. एक पहाडी आवाज जबरदस्त आणि बुलंद आवाज नक्कीच आपण ऐकूयात मनोजी कारबे सरांचा. पण तत्पूर्वी ते सध्या प्रेक्षकांमध्ये जात आहेत. प्रेक्षकांना देखील त्यांना कशी वाटली स्पर्धा त्यांची बाईट घेत आहेत. ड्रॉ इथे आपण कंप्लीट करतो, एका बाजूला ड्रॉ कंप्लीट केला जाईल. हा, इथे ड्रॉ होतोय. आपल्या विजय झालेल्या संघांमध्ये कुठले पुढचे सामने लागतील त्याचा आम्ही लेखाजोखा तुम्हाला पाठवूच आता लगेचच. तुम्हाला ड्रॉ तिथे कमिटी बॉक्समध्ये देतील, भाऊसाहेब देतील, तुम्हाला लिहून देतील. या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. आदर्श चषक 20-25 प्रेक्षक कसं वाटतंय? जल्लोष जल्लोष. सूर्यकुमार यादव स्टँड, अजिंक्य राणे स्टँड, कोणत्या बाजूने तुम्ही आहेत? सिंहगड की धानिवली? सिद्धगड की धानिवली? धानिवली का? पाहुण्यांना पण सन्मान दिला पाहिजे ना सिद्धगडला. अतिथी देवो भव. कोणाला बोलायचं या समोर? कशी वाटते स्पर्धा? या 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 मुलां, या या या. काय जल्लोष आदर्श चषकाचा, या लवकर पटापट या. बघा आपण पाहतो हा उत्साह या स्पर्धेचा आदर्श चषकाचा. बापरे, या 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 इकडे या, या लवकर या इकडे. खल्यातले या. कोरावले तू इकडे चल ये. कोरावलेचा आपला आलाय प्रशांत. या टेस्टर, या लवकर. कशी स्पर्धा वाटते? अरे बोलायचं सगळ्यांना. तुम्ही खेळ सुरू असताना कसं जल्लोष करताय? तुमच्या भावना आम्हाला ऐकायच्या. तिथे टाळा चालू ठेवा. आदर्श चषकाचा थरार आहे प्रेक्षक, तोच जल्लोष, तोच उत्साह. आपल्यामध्ये काही अजून इथे प्रेक्षक आहेत. दत्ता भोई, सरपंच साहेब पोडगावचे, बोला साहेब. धानिवलीचा तुम्ही पाठी राखे आहेत. तुम्हाला क्रिकेट बघायचं की धानिवलीला बघायचंय? धानिवलीला बघायचे मला. आणि स्पर्धा कशी वाटते? ही स्पर्धा तुम्ही तुमच्या पूर्ण आयुष्यात अशी बघितली का? मी आयुष्यामध्ये कधी बघितली नाही. आणि नियोजन आहे ना चांगला, अतिशय उत्तम आहे यांचा. आणि आम्हाला इथे एंट्री भेटली होती, आम्ही पहिल्या दिवशी हरलो. त्याच्यानंतर पण आम्ही असा यांचा अभिमान करतो, धानिवल्यांचा असा अभिमान करतो का जेणेकरून अशी स्पर्धा कट होणार नाही ना, होऊ पण शकत नाही. 13 तारखेनंतर आम्ही तुम्हाला भेटणारच आहेत, तो काय टेन्शन नाही. धानिवली जिंकणार आहे तो मला माहिती आहे. तर हे होते पोडगावचे सरपंच साहेब, आपण ज्यांना ऐकलं. आणि इकडे अजून काय मुलं आहेत आपल्यामध्ये. कोणी ते बन्यांवरती आलाय, कोणी ट्रॅकवरती आलाय, कोणी झोपेतून उठून आलाय, का त्यांना माहिती की इथे धानिवली संघ खेळतो, आपला यजमान संघ. चला जल्लोष. उत्तम मामा, काय बोलायचं का आमचे वडेपाववाले? उत्तम मामा आपला मंगेश खेळतो मैदानामध्ये. चला या समोर आहे इकडे या. उत्तम मामा होईल, या लवकर आहे इथे. त्यांना सुद्धा क्रिकेट आवडतं. प्रत्येक स्पर्धेमध्ये इथे वडापाव लावतायत, आम्हाला सुद्धा ते वडापाव खायला घालतायत. चला उत्साह सांगा जरा, शिट्या वाजवा, आडावडा करा जरा. जल्लोष. धानिवली की सिद्धगड? चिमुकला या इकडे, चिमुकला इकडे या, या चिमुकला इकडे या, या लवकर या, लवकर या. सर्वांच्या वतीने बोलायचं तुम्हाला. कोणी बोलायला तयार आहे की नाही? बोला आदर्श चषकाचा विजय असो. जय पांडुरंग हरी, शिवाजी महाराज की जय. यस. अजून काय पुढे इकडे मंडळी? कसं वाटतं आदर्श चषक? कुठून आलात आपण? दहीगाव.
दहीगाव सरपंच म्हणजे आज सरपंचाचा दिवस आहे की काय? तिथे पोटगावचे सरपंच, ते दहीगावचे सरपंचाला सुद्धा इथं कामं टाकून यावं लागलं. कशी स्पर्धा वाटते? खूप छान आयोजन आहे. मी दहीगाव आपल्या धानवली गावचं मनापासून आभार मानतो की माझे मित्र चंदू राणे, खरोखर खूप छान आयोजन आहे. आणि एक तालुक्याचं नाव या स्पर्धेच्या निमित्ताने आज खरोखर जिल्ह्यामध्ये गाजतं आहे आणि मनापासून यांना धन्यवाद देतो. खूप छान आयोजन. खूप छान, खूप छान. मुलांना तुम्हाला बोलायचं का काय? काय व्यक्त करायचं का स्पर्धेबद्दल? बोला जरा, बोला. मग आरडाओरडा शिट्या वाजवा, जरा पिंपळ्या वाजवा, होऊन जाते जल्लोष. आदर्शचषक 20-25 प्रेक्षक पर्व 33 आणि जबरदस्त स्पर्धा सर्वांनी डोक्यावरती घेतली आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ठाकूर सर. षटक क्रमांक पहिलं सुरू झालेलं आहे आणि पहिली धावफलकावरती देखील अंकित, बट एक विकेट गमावली आहे. आदर्श क्रिकेट संघ धारिवलीनं वॉट शॉट, वॉट ब्युटिफुल शॉट. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा, डोळ्यांचं पारडं फेडणारा फटका, मैदानाच्या आतमध्ये बर्थडे बॉयचा बिग ब्लास्ट चौकार. धन्यवाद. वॉट ब्युटिफुल शॉट. मल्हारी भोईरनी. तर 500 रुपये बक्षीस माझ्याकडून. सरपंच साहेब पोटगावचे म्हणतात की मल्हारी लगोवाचे 3 चौकार मारले तर 500 रुपये. वा वा, धन्यवाद, धन्यवाद सरपंच साहेब. येस ठाकूर सर. का बात आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस देखील ड्राईव्ह करतो ऑफसाईड रिजन मध्ये. का सुंदर बॅट फ्लो आहे बघा त्याचा. अगदी एखाद्या लेदर बॉल क्रिकेटरनं तशा प्रकारे स्ट्रोक खेळावे तसा स्ट्रोक खेळतोय मैदानामध्ये सध्या बॅटर. मल्हारीला तुम्ही पाहतात, मल्हारीचा आज वाढदिवस आहे. प्रथमतः मल्हारीला वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. एकविराई चरणी मी प्रार्थना करेन मल्हारी तुला उदंड आयुष्य लाभो. असाच हसत खेळत राहा आणि धालिवलीकरांसाठी चांगला खेळत राहा आणि जिंकत राहा. सॉफ्टहँडनं खेळतोय, स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉलनं देखील बॉलला अडवलंय. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये. पहिली विकेट लवकर गेल्याच्या नंतर थोडा का होईना काही अंशी दबाव आदर्श क्रिकेट संघ धानिवलीवरती देखील असणार आहे. 6 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सिद्धगड ब संघ देखील सांगतोय आम्ही देखील दूरवरचा प्रवास करून इथे आलेलो आहोत आणि त्यामुळे संघर्ष आम्ही नक्कीच या परिसरामध्ये करणार आहोत. होम ग्राउंड वरती खेळताना पॉइंटला फटका फसला आणि क्षेत्ररक्षक हातात कॅच घेऊन मात्र बॅटर तंबूच्या आष्ट्याला जाऊन बसला. हरीला माघारी परतावा लागेल. बिग विकेट डाऊन. धक्का दुसरा 6 या धावसंख्येवर. हा झेल तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिले पूर्ण आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावांचा पाठलाग सुरू झाला आहे. प्रेक्षको सर्वांचं हार्दिक स्वागत. धानिवली संघ धावांचा पाठलाग करतोय. यजमान विरुद्ध मेहमान असा सामना इथं रंगत असताना जबरदस्त रंगत भरली आहे. पूर्णपणे संपूर्ण क्रीडा नगरी प्रफुल्लित झाली या स्पर्धेने आणि अक्षरशः सर्व प्रेक्षकांनी सर्व क्रिकेटच्या जगताने ही स्पर्धा डोक्यावरती घेतले. क्रिकेटचं वर्ल्ड कप आपण पाहतोय मुरबाडचं. लेफ्टी इथे ऑफस्टिकच्या बाहेर हा वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु असं वाटलं की बॅट चिकट आहे की काय. चांगलं रिलीज होतं. बॅकअपचा वापर केला. येस, दॅट्स इट. चेंडू नंतर आतमध्ये वळला. विकेट कीपरने अगदी चांगला कव्हर केला. वाईड यॉर्कर तिथे. धावसंख्या 6. दुसरं षटक सुरू आहे. पहिल्या षटकात 2 गडी बाद झाले. फुल टॉसला फक्त ड्राईव्ह दिले. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. वाईड इज लॉंग तिथे फिल्डर आहे. फार मोठी लढाई असेल ही. अजूनही शांतता आहे वादळापूर्वीची. आपण नुकतंच 2 सरपंच साहेबांचं मनोगत घेतलं. एक सरपंच पोटगावचे, दुसरे सरपंच सुद्धा आपण बघितले. ते सुद्धा सांगत होते की आम्हाला ह्या स्पर्धेने पूर्णपणे भारावून सोडले आणि त्यांची सुद्धा बक्षिसं लगावली गेली त्या धानिवलीसाठी. म्हणजे धानिवली क्रिकेट किती मोठं झालंय आणि धानिवली क्रिकेटनी सर्वांना इथे भुरळ पाडली आहे
याची आपल्याला पोचपावती आलेली आपल्याला पाहायला मिळाली. आमच्या सोबतीला भाऊसाहेब आहेत ज्यांचं पूर्णपणे इथे नियोजन, त्यांच्या अखत्यारीत ही स्पर्धा साकार होत असताना सर्व त्यांच्या खांद्याशी खांदा लावून पूर्ण धानिवलीकर यजमान आमचे आणि आयोजक मंडळ एकत्र झाले आणि ही स्पर्धा आपण साकार होत असताना पाहतोय. हा शेवटचा सामना पहिल्या फेरीतील या चौथ्या रणनीतीत रंगतोय. सिद्धगड विरुद्ध आदर्श 11 धानिवली. हो हो हो, लॉफ्टेड फ्लॅशी ऑफ ड्राव तिथे फिल्डर पोहोचलाय. ओ माय गॉड, झेल सोडला तिथे. फटका तितका सुंदर, प्रयत्न तितका अति सुंदर, परंतु तिथे लक फॅक्टर ऑन झाले धारिवलीसाठी. पांडुरंगाने येथे थोडीशी आशीर्वाद देण्याची प्रथा सुरू केली असं म्हणू शकतो आपण. या वर्षामधला इन्फॉर्म बॅट्समन ज्याने अर्धशतक ठोकले तो सागर राणे. यावेळेला टर्न केलं मिस्टामिंग, थोडस शॉर्ट बॅकवर्ड गेला तिथे फील्ड. हो हो, लागोपाचे 2 झेल सोडलेत. सामना सोडावा लागेल तुम्हाला. सिद्धगडला आता सिद्ध करायला नाकी नऊ येऊ शकतं. इथे तुम्ही यजमान संघाला त्यांच्याच वाड्यामध्ये जर रडा घालण्यासाठी संधी दिली तर तुम्हाला आता सोडणार नाहीयेत ते. 2 लागोपाचे झेल सोडले इथे. टार्गेट 38 धावांचा आहे. 1.4 षटक पडलेत. मल्हार आणि सागर खेळतोय मैदानामध्ये. 2 गडी बाद, धावसंख्या 10 वर. अजूनही खूप काय घडू शकते सामन्यामध्ये. प्रेक्षक, कोणता संघ सामना जिंकेल, सिद्धगड की धानिवली? राऊंड द विकेट. पुन्हा एकदा ऑन द राईज होता. नीटसअप टायमिंग झाला नाही आणि मिडल सुद्धा झाला नाहीये. एका बाजूने इथे आक्रमकता दिसते आपल्या, दुसऱ्या बाजूने थोडंसं शांत खेळतोय मल्हारी जो बर्थडे बॉय आहे. धावसंख्या 11 वरती. 2 गडी बाद. आतापर्यंत 125 सिक्सेस, 221 फोर्स या पूर्ण रजनीमध्ये. अतुल गोलंदाजी मार्कवरती आहे. समोरच्या एंडकडून तो बॉलिंग हाताळतोय. या सामन्याने प्रेक्षकांना खेचून आणलंय. तर कोणाला पण वाटतं की ज्यांनी स्पर्धा साकार केली, ज्यांनी स्पर्धा आयोजित केली, त्यांचा संघ जेव्हा खेळतो आणि तो सुद्धा सुप्रसिद्ध संघ आहे, तर अशा सामन्याला अलोट गर्दी होत असते. ती गर्दी आपण पाहतोय इथे. यावेळेला स्कोप सक्सेसफुली. क्या बात है, दिलशान स्टाइल ने दिल खुश करने वाला जड़ दिया चौका. 4 रन. वेरी नुकतेच जे लॉर्ड्सचा कार्यक्रम पार पडला, त्यामध्ये आता आम्ही पुढचं फेरी तुम्हाला सांगतो. सामने असे असेल: जय हनुमान कोरावळे विरुद्ध बेस्ट ऑफ टेमगाव हा सामना असेल. त्यानंतर श्री गणेश दहिगाव विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ. आणि त्यानंतर असेल पुढच्या सामन्यातील विजेता संघ म्हणजे कोरावळे आणि टेमगावमधला जो विजेता असेल तो 2 हात करेल मंजिल 11 वांजले संघाविरुद्ध. असं इथे लॉर्ड्स आपण पाहतोय. आणि टॉससाठी या जय हनुमान कोरावळे विरुद्ध बेस्ट ऑफ टेमगाव. कॅप्टन येऊन थांबायच्या टॉससाठी इथे बघा समीकरण आलंय. 15 धावसंख्या, 2 गडी बाद, 18 चेंडू, 23 धावांची गरज टीम आदर्श 11 धारिवली संघाला. दोन्ही संघ प्रयत्न करतील. सिद्धगडने सुद्धा स्वतःला सिद्ध करायचं आहे. त्यांनी सुद्धा सांगायचं की वाडा तुमचा असला म्हणून काय झाला, आम्ही सुद्धा इथे रडा घालू शकतो, आम्ही सुद्धा धिंगाणा घालू शकतो. तो प्रयत्न करावा लागेल इथं गोलंदाजांना. कारण तुमची सुद्धा इथं आता सत्व परीक्षाच एक प्रकारे आहे. आणि तुम्ही खूप लांबून आलात आणि यजमान संघाचा 2 हात करताना तुम्हाला सुद्धा तिथे उत्कृष्ट खेळ जर तुम्हाला साकार करता आला तरी सुद्धा तुम्ही बाजी मारू शकता. असं नाही समजायचं की समोरचा संघ खेळतो त्यांचा ग्राउंड आहे, पाठीराखे त्यांची जास्त आहेत. पण तू म्हणतो ना आपण की भारत देश जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलिया पूर्णपणे नामोहरित करतो तेव्हा मात्र तो क्रिकेटच्या पटलावरती चमकला जातो. तसं तुम्हाला चमकाचा असेल तर तुम्हाला इथे धानिवली संघाला त्यांच्याच मैदानामध्ये हरवण्याचं पराक्रम करावं लागेल. आणि त्यासाठी स्वतःला आता सिद्ध करायची वेळ आली आहे. समोर बॅट्समन पुन्हा एकदा मल्हारी आणि बॉलिंग मार्क होती महेश. धावसंख्या 15. बॅटची कट. दॅट्स इट. सुरू झाला थरार. सामना आता सुरू झाला प्रेक्षको. मॅच ऑन नाऊ. विकेटचं पतन. मल्हारी बर्थडे बॉय बाद होते. 3रा गडी बाद धानिवली संघाचा. प्रयत्न केला. त्या प्रयत्नामध्ये बॅट तिथे
आणि चेंडूचा संपर्क झाला, चेंडूने ट्रिम केलं बॅटला, घासून गेला. विकेट किपरने मस्त तिथे सेलिब्रेशन केलं. त्यांना सुद्धा वाटलं की इथे आपण चांगली विकेट काढली आणि ती खरी गोष्ट आहे, कारण मल्हारी हा चमकदार क्रिकेटर आहे. मल्हारी बाद झाल्यानंतर येतो आता गिरीश मैदानामध्ये इन ॲट 5 उर्फ हसी मामला. वा बघा, काल आपण कटप्पा बघितला होता, आज हसी मामला पाहतोय आपण. त्यांचे काका ज्यांनी नाव ठेवलंय त्यांना नामकरण करणारे काका त्यांच्या इथे बसलेत आमच्या बाजूला. संजय काका भोईर. चारी दिवस येतात ते, चारी रजनी येतात. आता तोच आहे गिरीश. ऑनस्टॅकला आल्या सरळ बॅट स्ट्रेट ड्राईव्ह करतोय तिथे. लॉंग ऑफ तिथे वेगाने ते चांगली फेकी बघा, अंडरआर्म फेकी होत असताना सामना कडक होणार. अजून काहीतरी खूप काय सांगून जाणार सामना आपल्याला. आणि तिन्ही विकेट इथे महेशनेच काढले बघा. 7 धावा खर्च केला, 1.2 षटकं टाकले आणि महेश पूर्णपणे ते जिगरी बाज खेळतोय. आता सागरच्या हातामध्ये बॅट आहे, जो चांगला अर्धशतक ठोकणारा क्रिकेटर आहे. मगाशी त्याशी बोलणं झालं की सर मी ह्या टुर्नामेंटमध्ये माझ्या टुर्नामेंट सुद्धा अर्धशतकासाठी वाटचाल करणार आहे, तो प्रयत्न करावा लागेल. इथे तर ती वेळ आली, परंतु इथे धावसंख्या कमी आहे, लक्ष छोटं आहे, परंतु अजून मॅच इथे बनवू शकते. धावसंख्या आत्तापर्यंत 16वर 38चं लक्ष. हो, लॅप शॉटचा प्रयत्न होता तिथे. हे शॉट पण हल्लीकालच्या काळामध्ये खूपच सुप्रसिद्ध झालेत. चांगले टेनिस क्रिकेटमध्ये इथे मारले जातात बघा. उजवा गुढा टेकून अगदी लॅप करायचा होता, फटका लेग स्टिकच्या वरून मारला जातो. याला आपण स्कूप म्हणू शकत नाही किंवा सुपला म्हणू शकत नाही. सुपला सरळ अगदी डोक्यावरून मारला जातो, हा थोडासा आडव्या स्टाईलचा फटका असतो. तो प्रयत्न इथे सागरने केला होता आणि तो दर्शवतो की मला हा चेंडू नीटचा टायमिंगमधून मिळाला नाहीये. चेंडू डॉट काढला महेशने. हो, ड्राईव्ह केलाय, काय सुंदर बघा फटका, किती वेगाने तिथे चेंडू जातोय लॉंग ऑफला. आउटफील्ड सुंदर फास्ट बनवली आहे आमच्या धालवीच्या वाशियांनी. सिंगल ते सुद्धा भर दिला पाहिजे. प्रत्येक चेंडूमध्ये तुम्हाला मोठा फटका आलाच पाहिजे, गरजेचं नाही. आता 14 चेंडू 21 धावांची गरज, धावसंख्या 17 झाली, 3 गडी बाद. टार्गेट छोटा असलं तरी सुद्धा सिद्धगड संघ सुद्धा हा सामना हाय व्होल्टेज बनवू शकतो आणि तो प्रयत्न करावा लागेल. इथे गिरीश छान ड्राईव्ह करतोय, 5व्या क्रमांकावर आला आणि तिथे थोडीशी नशिबाची साथ आता मिळाली, पण तो बॅकअप छान आहे. असं सपोर्टिंग पाहिजे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. जसं आमच्या धानिवलीला सपोर्ट मिळालं, पूर्णपणे आदर्श इलेव्हन धानिवलीला ग्रामस्थांचं सपोर्ट मिळालं, अनेक मान्यवरांचं सपोर्ट मिळालं. त्यांचे बॅनर्स आपण पाहतोय, त्यांची आपल्याला हजेरी लागलेली दिसेल उद्यापासून. अगदी रेलचेल असेल अनेक मान्यवरांची, ज्यामध्ये बाळामामा सर सुद्धा असतील, आपले विद्यमान खासदार, तसेच माजी केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील साहेब सुद्धा येतील. तसेच आपले सेलिब्रिटीज सुद्धा येणार आहेत, तुषार प्रसाद टोले पण येणार आहे, अवनी पाटील पण येणार आहे. इथे काय आलंय, विकेट किपरने सूर मारला तिथे, चेंडू निसटला हातातून. त्या दरम्यान एक धाव इथे पूर्ण केली. दरम्यान इथे षटकाची समाप्ती, महेशने षटक हाताळलं, 2 षटकाची त्यांनी हाताळणी केली, 11 धावा खर्च केल्या आणि तिन्ही पण गडी बाद केले. जबरदस्त बॉलिंग महेशने हाताळली. जसं आधीच्या षटकामध्ये पांड्याने षटक 2 हाताळले. हा बघा इन कट होता तिथे, आतल्या एजला चेंडू स्पर्श झाला होता आणि तो झेल निसटला विकेट किपरच्या हातामध्ये. नशिबाची काहीची साथ मिळते. चर्चासत्र सुरू आहे, समीकरण बदलले. धावसंख्या इथे 20वर, अजून 18 धावांची गरज 12 चेंडूंमध्ये, 12 मध्ये 18.
आणि अजून ती वेळ आहे. कुठला पण संघ इथे वरचढ झाला नाही. मॅच न्यूट्रल आहे, दोलांमय स्थितीमध्ये आहे. कोणताही संघ आघाडीवरती नाही, कुठलाही संघ पिछाडीवरती नाही आहे. जर आता काही विकेटचं पतन झालं तर इथे आघाडी प्राप्त करू शकतो सिद्धगड बी संघ. आणि काही मोठे फटके सागरने मारले तर आघाडीवरती येऊ शकतो धानिवली. आणि इथे थोडासा प्रेशर घेतलाय, पंच पाहताय, चेंडू निसटलाय विकेट किपरच्या हातामधून जात असताना. कव्हर पॉइंटला 2 धाव पूर्ण घेण्याचं धाडस सक्सेसफुली. आणि पंच आमच्याकडे इथे दर्शक आहेत वाईट +2. हेमंत शेट्टी सर सांगतायत 3 धावा इथे मिळत आहेत. मोठी चुकी झाली इथे, कदाचित टर्निंग पॉईंट असू शकतो. अजिजी राणे हा चेंडू टर्निंग पॉईंट ठरू शकतो बरं का. 3 धावा आल्या 0 चेंडूवरती. धावा इथे 24 वरती गेल्या. 21 + 3. आदर्श संघाची मोठी परीक्षा असणार आहे. आपल्याच होम ग्राउंडवरती आपलेच प्रेक्षक इथे 90% प्रेक्षक धानिवलीला पाठबळ देत आहेत. पण तो 10% बाजू सिद्धगडची सुद्धा आहे. तरी सुद्धा चांगली गोष्ट इथे उडवायचं होतं. स्क्वेअर ऑफ द विकेट आडवे झाले होते अक्रॉस द लाईन. सागर राणे चेंज ऑफ पेस केलं गोलंदाजाने आणि थांबवलं तिथे सागरला. बघा हा रिप्ले फॉलो केलं बॅट्समनला गोलंदाजाने. अगदी बॉडी लाईनला चेंडू गेला, त्यामुळे रूम मिळाली नाहीये फटका बनवण्यासाठी. धावसंख्या 24. 10 चेंडूमध्ये 14 धावांची गरज धानिवलीला. आता क्लायमॅक्स सुरू अजून होऊ शकतो. इथे फेकी केली आणि तिथे बघा काय परिणाम झाला. डॉट निघाला होता प्लस वाईटचा इशारा. 1+1. आधीच कर्ज बाजारी त्यात उसने शेजारी अशी वेळ झाली इथे आता सिद्धगड बीची. आता हवी ठरतोय धानिवली बी संघ. त्याला तुम्ही आता एक प्रकारे बोट दिला, आता हात पकडेल धानिवली संघ. हे सुद्धा तितकंच खरं पाहायला मिळतंय. काही न फटका मारता 5 रन आले. धावसंख्या होती, धावसंख्या जोडली जाते 26 वर. 26 ऑन द बोर्ड. लक फॅक्टर खूप ऑन झालं. पाहिलं आपण झेल लागोपाठचे 2 सोडले गेले, वाईड पण आले, ओव्हरथ्रो मिळाले. तेच कारण ठरलं की धानिवली संघ इथे आता काहीसा आघाडीवरती जाऊन पोहोचलाय सिद्धगड बीच्या अगेन्स्ट. धावा कमी उभ्या केल्या सिद्धगडने. 50-60 धावा जर झाल्या असतं तर सामना हा खूपच हाय ड्रामा होऊ शकला असता. परंतु अजूनही वेळ निघून गेली नाही मित्रांनो. अजून तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता. हीच ती वेळ असते जेव्हा अंधार पसरतं तेव्हा तुम्ही चमकण्याची कामगिरी केली पाहिजे. इथे गोलंदाज ती कामगिरी करेल का नाही ड्राईव्ह केले जाते तिथे. गिरीश चांगला नजरेमध्ये खेळतोय, मेरिटनुसार खेळतोय. आल्यापासून त्याचे ड्राईव्ह चांगले इथे पाहायला मिळतात आपल्याला. मस्त खेळतोय. 7 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत बघितल्या गिरीशने. 5 चेंडूमध्ये 7 धावा केल्या आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या 27 वर. आदर्श धानिवली. बॉलाचा वापर आणि तिथे पुढे सरकून चॉप केलं चेंडूला. तिथे फक्त कापून काढलंय. डीप एक्स्ट्रा गोला फील्ड तिथे पुण्याचा चेंडू सोडतोय. मिस फिल्डिंगचं कारण खूपच ठरलं आणि तोच फायदा उचलला धानिवलीच्या संघाने. आणि आता सिद्धगड बी सुद्धा अगदी चांगला स्ट्रॉंग संघ आपण पाहतोय. बलाढ्य संघ आहे. सुरुवात त्यांनी चांगलीच केली होती. चांगले 2 धक्के दिले पहिल्या षटकामध्ये जेव्हा मी बाईट्स घेत होतो तेव्हा. पण तो त्यानंतर बघितलं की काही स्वैर मारे झाले, वाईट पडले, झेल सोडले गेले आणि त्याच कारणाने इथे धानिवली संघ आता अगदी भक्कम स्थितीमध्ये आहे. धावसंख्या 29 वरती आहे. 9 धावाची गरज आहे अजून. आता चेंडू शिल्लक आहेत अजून इथे 8. 8 मध्ये 9 पाहिजेत. पावलांचा वापर केला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडू बेकार जातोय. बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू धडकला आधी सरळ रेषेमध्ये जसं धनुष्यातून बाण निघतोय. 4 रन. आदर्श चौकार. देखे जरा किसमे कितना है दम. तिथेच रोहित शर्माचा बॅनर होता आणि तिथेच चेंडू तो धडकला. आणि नक्कीच चांगली इथे बॅटिंग करतोय. गेम सोडून चालत नाही आणि कधी गेम सोडत नाही इथे. गिरीश आणि सागर मस्त बॅटिंग करतायत. धावसंख्या इथे पुढे पोहोचलेली आहे ती आपण पाहतोय 35 वर. माफ करा 33 वर. 33 for 3. 7 चेंडू 5 धावांची गरज. पुण्यात स्कूपचा प्रयत्न होता, लॅपचा प्रयत्न होता तिथे. टॉससाठी या काही धाव मिळत नाहीये. कॅप्टन आले दिसत आहेत. मिलिंद आलाय. मिलिंदने काय फटके मारले. मिलिंद लाजवाब क्लासिकल फटके दाखवतोय कोरावलेचा.
आणि काय गाजवली ती कोराली प्रीमियर लीग मिलिंदने. मिलिंद, हर्ष हे चांगले खेळाडू आहेत. आकाश, आणि त्यांची रील सुद्धा बनली अशी माहिती मिळाली आहे. खूप भारी झाले रील, चांगला आता प्रसार सुद्धा झाला रीलचा. तो हा सामना आता मला तर वाटतं की इतका भारी नाही आहे. बघा आमचं कॉमेडी बॉक्स, माझ्या बाजूला आमचे लाडके भाऊसाहेब, डाव्या बाजूला माझे मित्र छोटे बंधू अजितजी राणे, आणि प्रेक्षक ही माझी शेवटची रजनी आहे. परंतु मला सलग 4 रजनीमध्ये इथे काम करण्यास संधी दिली सेवा, त्यासाठी भाऊसाहेबांचं पूर्ण ग्रामस्थ मंडळाचा अगदी मी लाख लाख आभार व्यक्त करतो की दरवर्षीप्रमाणे ते मला या स्पर्धेमध्ये घटक बनवतात. नक्कीच मी नंतर शेवटी आभार पुन्हा एकदा मानेन सर्वांचे आभार होतो. 4ही रजनीमध्ये खूप इथे एन्जॉय झालं. गणेशजी राणे आपले दिसत आहेत, गणेशजी काका, रामदासजी भोईर, प्रथमेश ठाकूर आमचे कॉमेंटेटर, संजय काका भोईर, शांताराम भोईर, संतोष भोईर. इकडे बघा अजून इकडे जगनजी भोईर चहाचा आस्वाद घेत असताना चिमुकले सुद्धा आमचे आहेत. आई माई अक्का सगळ्या तिथे. नारायणजी भोईर सुद्धा आहेत. आपलं स्वतःचा कॉमेंटेटर रोशन सध्या अगदी कोपऱ्यात जाऊन चहा पित आहेत. चला जाऊया मैदानामध्ये. 6 चेंडू 5 धावांची गरज. स्क्रीन दाखवलं पाहिजे आणि मोठा फटका दाखवला पाहिजे, पण तू झेल सुद्धा. ओहो, सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. मॅच मध्ये काही होऊ शकतं प्रेक्षक हो. क्रिकेट आहे, दिस इज गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. विकेटचं पतन झालं. आता 5 मध्ये 5 धावा आणि फलंदाज बाद झालाय तो गिरीश. आणि बॅट्समन येतो बघा एंट्री, लेट बट द ग्रेट एंट्री मिस्टर पांड्या प्रवीण भोईर कमिंग इन द क्लायमॅक्स. महाराष्ट्र राज्याचा, भारत देशाचा जागतिक दर्जाचा चषक आदर्श पाहतो आपण. 20-25 अमोलने सुंदर झेल टिपला आणि पांड्याला येण्यास तिथे भाग पाडलं. आता पांड्या काय करेल एक्झॅक्टली बघायचं आपल्याला. सज्ज झालाय, सामना करेल गोलंदाजाचा. गोलंदाज आहे तो मिस्टर नितीन. पांड्याला इथे वाईट साईडला, ऑफ साईडला तिथे फसवा चेंडू टाकलाय. चेंडू अगदी खोलवर होता. बॅट कटसाठी ते लाऊड अपील केली जात असताना पंच अपील फेटाळतायत तिथे. एक्झॅक्टली काय झालंय, कदाचित बॅट खाली जमिनीला सुद्धा लागल्यानंतर असा आवाज येत असतो आणि त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की तिथे कॉट होती की काय. हे रिप्ले बघा. नाही, बॅट आणि चेंडूचा कुठलाच संपर्क नाहीये. वाईड यॉर्कर, ॲब्सोल्युटली राईट. एक चेंडू कमी झाला. 4 मध्ये 5 धानवी संघासाठी. ते आता जबाबदारीचं क्रिकेट मधून नाही. पांड्याने या चेंडूती पांड्यास पाडलाय आणि प्रेक्षकांनी उड्या मारायला सुरुवात केली आहे. मॅच फिनिश 6 ठोकलाय लाडक्या प्रवीण भोईर पांड्याने. मॅच फिनिश. अभिनंदन यजमान दानिवली. एकदम स्मॅश. उड्या मारतायत. पांड्या तर षटकावरती उड्या मारणारच. पांड्या गेला की उड्याच. पांड्या म्हणजे उड्या. वा.
एवली ए क्या बात आहे, क्या बात आहे. जल्लोष हा तुम्हाला पाहायला मिळतो. धानिवलीकरांचा उत्सव आहे हा, क्रिकेटचा सोहळा आहे. क्रिकेटमय वातावरणामध्ये सध्या धानिवलीकर आनंद घेता आदर्श चषकाचा. टॉससाठी इन्व्हाइट करून दोन्ही संघाचे संघनायक जय हनुमान कोरावळे आणि बेस्ट ऑफ टेमगाव